यवतमाळ जिल्ह्यामधील अनेक सोनोग्राफिक सेंटरवर रुग्णांची फसवणूक केल्या जात असल्याचा प्रकार सध्या पुढे येत आहे। जवळपास वर्षभरामध्ये किती गर्भपात झालेली आहे, किती लोकांची फसवणूक झालेली आहे, आपण अधिक जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे आहेत। साहेब, अनेक सोनोग्राफिक सेंटरवर गरीब रुग्णांची फसवणूक केल्या जात असल्याचा प्रकार समोर येत आहे। यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे, काय सांगाल? आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 64 केंद्र आहे ज्या ठिकाणी आपण सोनोग्राफीची परवानगी सिव्हिल सर्जन आणि जे मेडिकल रजिस्ट्रेशन त्याप्रमाणे त्यांना देण्यात आलेली आहे। आणि आपल्याकडे जिल्ह्यामध्ये जवळपास ANC रजिस्ट्रेशन 40,000 आहे आणि त्याचे जवळपास 8 ते 10% जवळपास 4,000ची रेंजमध्ये ॲबॉर्शन होण्याचे नंबर असू शकतात। आणि त्याच्यामध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी या ॲक्ट अनुषंगाने जर ॲबॉर्शन झाले असतील कायदेशीर तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या ठिकाणी कायदेशीर जे अलाउड आहे त्याच्या बाहेर कोणते गर्भपात करण्याच्या मेडिकल टर्मिनेशन असेल किंवा सर्जिकल प्रोसिजर करून केला असेल किंवा काही ठिकाणी असं पण तक्रार समोर येत आहे की सोनोग्राफी सेंटरवर चुकीचे रिपोर्ट्स देण्याचे पण प्रकार आहे। आणि तसेच काही ठिकाणी जे एक्सपर्ट्स आहे, सोनोलॉजिस्ट आहे किंवा रेडिओलॉजिस्ट आहे, त्यांची परमिशन नसताना किंवा त्यांचे ओपिनियन नसताना काही ठिकाणी जर अशी तक्रार आमच्या समोर आली तर त्या ठिकाणी त्या केंद्रांना जे आपले सिव्हिल सर्जन आहे त्यांची टीममार्फत आम्ही त्या ठिकाणी तपासणी करणार आहोत आणि काही जर याच्यातून चुका आढळल्यास तर त्या संबंधितांवर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल। ज्या पद्धतीनं गरीब रुग्ण सोनोग्राफिक सेंटरवर तपासणी करायला जातात आणि बरेचसे लोकांना चुकीचा अहवाल दिल्यामुळे त्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावं लागलेलं आहे, अशा काही तक्रारी आल्या आहेत का आपल्याकडे? आमच्याकडे असं कोणती तक्रार आतापर्यंत प्राप्त झालेली नाही आहे, पण असं कोणते नागरिकांना जर कोणते त्रास झाला असेल तर सिव्हिल सर्जन यांच्याकडे ते तक्रार करू शकतात। त्या संबंधित केंद्रांची आम्ही चौकशी पण करणार आणि त्या संबंधित ठिकाणी जर त्यांची चूक आणि दोष आढळल्यास त्या संबंधितांवर आम्ही कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल। नक्कीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 64 सोनोग्राफिक केंद्र आहे आणि या केंद्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 4,344 गर्भपात झालेले आहे। त्यामागची कारणं वेगवेगळी आहे। मात्र सोनोग्राफिक सेंटरवर तपासणी करायला जाणाऱ्या रुग्णांना थोडा चुकीच्या पद्धतीनं अहवाल दिल्या जात असल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावं लागते। मात्र यवतमाळचे जिल्हाधिकारी या सगळ्या केंद्रांवर पाहणी करणार आहे, तपासणी करणार आहे। यामध्ये जर त्यांना कुठलाही गैरप्रकार आढळून आला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।